बघा तुम्हाला सांगू, असे अनेकदा आम्ही जात होतो. SRA आहे, म्हाडा आहे, BMC आहे. प्लीज पाठोपाठ येऊ नका, कारण हे सगळे स्थानिक लेवलचे विषय असतात. काही असं वेगळं सांगण्याचं नसतं. जो कामं चालू असतं त्याचा फॉलोअप घेत असतो. तरी देखील तुम्हाला सांगतो मी, माझा पाठलाग करू नका, कारण हे पाठपुरावाचं काम आहे, पाठलागाचं नाहीये. तुम्ही कंटाळाला, मी असे कुठे 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 जात असतो. दुसरे आणखी एक प्रश्न आहे की छावाच्या संदर्भात काही आक्षेप होते ते आता प्रसंग वगळण्यात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, चांगलं आहे. आणखी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराजमध्ये आज डुबकी मारली, मात्र त्यांची पापं धुतली जाणार नाही असं खरगे म्हणतात. कसं पाहता? मला वाटतं एक आहे की त्यांनी खरं तर हे उत्तर द्यायला पाहिजे. दिल्लीत पण प्रचार करताना सांगतात बांगलादेश आणि रोहिंग्यांना परत पाठवलं जाईल, पण गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे ना, बहुमताचं केंद्रात. मग ही जबाबदारी कोणाची होती? केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत गेले 5 वर्ष? तेच आहेत. मग ते कसे बोलू शकतात? म्हणजे त्यांच्या अपयशावर स्वतः बोलतायत का ते? बघा, काही लोकांकडे लक्ष नसतं त्याचं. त्याचबरोबर राजूल पटेल ज्या आपल्या माजी नगरसेविका होत्या त्या शिंदे गटात तिकडे जात आहेत का सूत्रांप्रमाणे की हे? बघा, तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो. त्या दिवशी पण मी पत्रकार परिषदेत बोललो, गेली 2.5 वर्ष आमच्यासाठी संघर्षाची होती. त्याच्या आधीची देखील 2.5 वर्ष आपण पाहता आम्ही कोविडच्या महामारीशी संघर्ष करत होतो महाराष्ट्रासाठी. गेली 2.5 वर्ष गद्दारांशी करत होतो, आणि मग आता पण जे सरकार बसलंय ते खरं तर EVMचं सरकार बसलंय. धक्का सगळ्यांनाच बसलाय. जे जिंकलेत त्या बाजूला ते पण बोलतात की आमचं सरकार आलं कसं, हे आम्हाला माहिती नाही. अनेक अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी, मग फंडासाठी असेल, पैशांसाठी असेल, स्वार्थासाठी असेल, गद्दारी करण्यासाठी असतील, सोडून जातील. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या. इथे कोणी हरणारं नाहीये. आम्ही लढत आहोत, ते आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत, मुंबईसाठी लढत आहोत. ते गद्दारी जे करतायत आणि जे पलीकडे जात आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत, आणि मुंबई विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध गद्दारी करण्यासाठी जातात. कोणी गेलं तरी आम्हाला परवा नाही. एकटे जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा ह्याच्यावर लढून जिंकून दाखवू. त्याचबरोबर ST भाडेवाढीविरोधात आपण आंदोलन करत आहात. उद्या सगळीकडे ठाकरे गटाच्या वतीने नक्कीच करत आहोत. कारण आपल्याला आठवत असेल, निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ, ते मोफत देऊ, असं करून तसं करू. पण आता ST भाडेवाढ, BSTची भाडेवाढ करतील. आता काल मी ऐकलं पाण्याची भाडेवाढ मुंबईत करणार आहे असं मी ऐकलं BMC कडून. आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणींना जे काही मिळायचं होतं ते मिळतंय का? 2100 रुपये झालेत का? आमची तर मागणी की पुढच्या 6 महिन्यांचा टप्पा 2100 रुपयाचा आत्तापासून द्या, नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर देतात. आणि तुम्हाला हेही सांगतो, भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण असेल किंवा अनेक वेगळ्या योजना असतील ते बंद करतील. कर्जमाफीचं काय झालं? पुढे काही मिळाली कर्जमाफी शेतकऱ्यांना? अजून नाही मिळाली. आता मी ऐकतो ते 1 रुपयाचं पण आता बंद करणार आहेत पीक विम्याचं. म्हणजे ही फसवणूक करायची आणि मतं मिळवायची, हे असं कधी महाराष्ट्र चालू देणार नाही. हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर जे क्रिकेट सामने होत आहेत त्यामध्ये मराठी भाषेचा समावेश केला गेला होता. त्यावरून आज मनसेने त्या कार्यालयामध्ये प्रचंड राडा केला. त्यानंतर त्यांनी लिखित आश्वासन वगैरे घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता देतील, ते करून देतील. मुझे लगता है एक बात पे प्रश्न चिन्ह उठता है, जो सवाल हमने सबने करना चाहिए, जो अभी आज भाजपा बोल रही है, फिर केंद्रीय गृह मंत्री भी बोल रहे हैं सब जगह जाके जहां प्रचार करते हैं कि बांग्लादेशियों को, रोहिंग्या को भगा देंगे. फिर पिछले 10 साल में केंद्र में सरकार किसकी थी? ये जिम्मेदारी किसकी थी? पिछले 5 सालों में यूनियन होम मिनिस्टर कौन थे? क्या ये उनका अपयश नहीं है? असफलता नहीं है ये? उसी पे वो देख रहे हैं, वो आईने में देख रहे हैं. और अगर यही बात कोई दूसरा करे तो वो पाप कहते हैं. लेकिन खुद की सरकार होते हुए भी अगर बांग्लादेशी आ रहे हैं तो ये उनकी असफलता है, उनका अपयश है, भाजपा का अपयश है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.